नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भीमा तुझ्या जन्मावर. आता यूट्यूब चॅनलच्या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की मी एक SC कास्टमधून बिलॉंग करते आणि व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की म्हणजे असं वाटते आहे आता की अजूनही आपल्या या समाजाची जी मनस्थिती आहे, एका डायव्हर्सी मुलीला घेऊन, विधवा स्त्रियांना घेऊन, किंवा मग जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असतील तर ते फक्त सोशल मीडियापुरतेच मर्यादित आहे. सोशल मीडियावरच मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात की साठी असं, स्त्रियांसाठी तसं. पण प्रत्यक्षात मात्र तशी मनस्थिती अजूनही नाही आहे. म्हणजे आता हल्लीकडे लेडीजसुद्धा तशा आहेत. म्हणजे काही ह्या बोटावर मोजण्या इतक्याच लेडीज आहेत की ज्या आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक नाही राहत. नाहीतर 99% लेडीज हा आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहतात. आणि हल्ली अलीकडेच झालेलं समजा सिया गोयल आणि केतन यांचं जे काही मॅटर झालं, त्याच्यातून त्या मुलीने एवढ्या चांगल्या मुलाला फक्त त्याचं टक्कल आहे किंवा तो विंग घालतो म्हणून त्याला लोहगडावरून फेकून. तर हे कितपत योग्य आहे? योग्य तर नाहीच आहे. आणि शिवाय अशा स्त्रियांमुळे समाजातल्या सर्व स्त्रिया बदनाम होतात. आजही अशा काही स्त्रिया आहेत नाही, आमच्याच आया किंवा आम्हीसुद्धा एक अशा व्यक्तीसोबत संसार म्हणजे केलेला आहे, करताहेत की जे सदैव दारू पीत राहतात. मग त्यांना स्वतः कमवून आणून ह्या स्त्रिया त्यांनासुद्धा खाऊ घालतात आणि लेकरांचंसुद्धा पालनपोषण करतात. आणि एक विषय जो मी घेतला होता की विधवा किंवा डायव्होर्सी स्त्रियांकडे लोक म्हणजे आजही असंच बघतात की हिचीच चुकी असेल, हीच तशी असेल. मग समोरचा तो दारू पीत असेल, मारझोड करत असेल, तिला खूप खालच्या लेवलपर्यंत बोलत असेल की तू वेश्या आहेस, तू धंदा करतेस, असं बोलत असेल, तरीही त्या स्त्रीने तिथे राहावं. तर कशासाठी? तर ह्या म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की इज्जतीसाठी. कोणाच्या इज्जतीसाठी? तर आईवडिलांच्या इज्जतीसाठी. पण तुम्ही ती आईवडिलांची इज्जत तुम्ही ती तुमच्या माहेरी राहूनसुद्धा कमवू म्हणजे हे करू शकतात. पण आज असं झालं आहे ना, मी समाजात असं पाहते आहे की ज्या स्त्रिया पळून जातात, ज्या मुली पळून जातात, पळून जाऊन लग्न करतात, पण त्यांचीच वाह आहे. आणि आपण जर चांगलेही राहत असू काही कारणास्तव आईवडिलांच्या घरी, तरी आपल्याला नावे ठेवली जातात, टोमणे मारले जातात. 5-6 बाया असेल तर आपण तिथे जाऊन जर कोणताही विषय काढला तर आपल्याला बोलल्या जातं, आपल्याला टोमणे मारल्या जातात. तर ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे.